नमस्कार, अर्चना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने खिचडी बनवून दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहेत, अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे तुरीची, तेल, मीठ, मोहरी, जिरे, हळद, तिखट, शेंगदाणे, 1 कांदा घेतलेला आहे कट करून, वाटाण्याचे सोले, कोबी, कोथिंबीर, 1 बटाटा घेतलेला आहे कट करून, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून आणि हरभऱ्याचे सोले। सुरुवातीला तांदूळ आणि डाळ एकत्र करूया। याला मिक्स करून बाजूला ठेवूया। कुकरमध्ये तेल टाकूया। आता तेल आवडीनुसार घ्यायचं आहे, तुम्हाला कमी जास्त आवडते त्यानुसार। याच्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकते, कांदा टाकते, मिरची सुद्धा टाकून घेते। याला मिक्स करूया। शेंगदाणे टाकूया, याला सुद्धा मिक्स करून घेऊया। आवडीनुसार तिखट टाकूया, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। याला मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकूया, बटाटा, कोबी, हरभऱ्याचे सोले आणि वाटाणे हे सर्व मिक्स करून घेऊया। आता मी 1 ग्लास तांदूळ आणि अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे, त्या प्रमाणाने मी याच्यामध्ये 3 ग्लास पाणी टाकणार आहे। याला बरोबर पाणी होतं तितकं। हे बघा, मोजून 3 ग्लास पाणी टाकत आहे, म्हणजे आपली खिचडी जी आहे ती मोकळी मोकळी होऊन जाते। हे बघा, आता याला एक उकळी आणूया, तोपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊया। 3-4 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हे बघा, मी धुवून घेतलेले आहे। याला सुद्धा उकळी आलेली आहे। आता हे तांदूळ आणि डाळ याच्यामध्ये टाकूया। याला मिक्स करून घेऊया। कुकरचं झाकण बंद करूया। याच्या 2 शिट्ट्या आणायच्या आहेत आपल्याला। हे बघा, 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। मी बंद केलेला आहे गॅस। हे बघा, थंड सुद्धा झालेला आहे। हे बघा, आपली खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे। हे बघा, कशी अशी मोकळी मोकळीशी झालेली आहे। आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते। हे बघा, अशा पद्धतीने आपली ही पारंपरिक पद्धतीने खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।